त्या आतमध्येच तुम्हाला तुमची 5 षटकं पूर्ण करायची आहेत, हे लक्षात असू द्या. पहिला चेंडू तर इथे डॉट बॉल आहे. सुपर 6 मधली तिसरी लढत मैदानामध्ये सुरू झाली आहे. पुढचा चेंडू इथे बिग हिट, परंतु क्षेत्ररक्षक इथे डाऊन दी बॉल. मोठा मासा गळाला. किरण होतोय बाद. पहिला बॅटर, पहिला फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे अनजान हम ये अंतर्यामी, शीश झुकाओ राम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी, धन्यवाद डीजे. तब्बल 50,000 रुपयांचा झेल टिपला असं म्हणेल मी, कारण इथे जो जिंकणार आहे ना तो संघ कमीत कमी 50,000 रुपये तरी त्या संघाला मिळणार आहेत. आता किरण असा फलंदाज आऊट झालाय की ज्या फलंदाजाच्या फलंदाजीचा विश्वास तुम्ही काल विश्वास असेल. काय बॅटिंग केली, पहिलं अर्धशतक नोंदवलं होतं. इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय, नाव आहे विनोद. पुढचा चेंडू अजित यांचा, विनोद साडी. आता उरलेल्या फलंदाजांना चांगली बॅटिंग करावीच लागेल. इथे आखूड टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय शॉर्ट आर्म पूल केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. इथे चेंडू जाईल, एक टप्पा घेत सीमारेषा पार. अजित यांच्या गोलंदाजीचा घेतलेला खरपूस समाचार. विनोद यांच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. 4 धावेने इथे आपण पाहतोय धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 4 धावा. गुन्हा लेख या ठिकाणी कळवत आहेत की 4 धावा झाल्यात. धावसंख्येचा आलेख इथे जो सुरुवात केली जाते. इथे आपण पाहतोय चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. विनोद यांच्या बॅटमधून आलेली एकेरी धाव. धावसंख्या होते ती 5 धावा. 6 षटकांची मॅच आहे. गोलंदाजी मार्कवरती अजित, ज्याच्या नावात जीत आहे. त्यांनी पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती किरण सारखा एक दादा फलंदाज या मैदानामधला जो बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालंय. चांगली गोलंदाजी इथे आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने इथे बदल. पुढचा चेंडू अजित यांचा सामना करेल तो वैभव. या देखील फलंदाजाकडे तो क्लास आहे. पाहूया कशा प्रकारे इथे बॅटिंग करेल किरण. बाद झाल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीशी जमवाजमव केली आहे. फाईन लेगला कुठलाही खेळाडू तैनात नाहीये. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदललंय. इथे हलक्याने हाताने चेंडू स्टेअर केला आणि ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलंय ना त्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने इथे चेंडू मार्गस्थ होतोय. एकेरी धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 6 धावा. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे. 6 धावा आतापर्यंत झाल्यात. प्रत्येक फलंदाजाच्या विरोधात प्रत्येक वेळेस काहीशी रणनीती इथे वापरण्याचं काम अजित देखील करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. प्रत्येक फलंदाजासाठी वेगळी रणनीती. इथे देखील सुंदर चेंडू हाताळलाय. चेंडू इथे डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय हिट स्क्वॉड या संघाची धावसंख्या होते 1 बॅटर बाद 6 धावा. 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. किरण याला बाद देखील केलाय. अजित यांनी बघा तुम्ही वेळ जास्त खर्च करू नका. प्रत्येक वेळेस मी तुम्हाला तीच माहिती देईल, कारण या अगोदर ती संघांना देखील इथे पेनल्टीला सामोरं जावं लागलं आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागतं त्यावेळेस संघ काहीसा अडचणीत देखील येऊ शकतो. त्यामुळे आत्ता वेळ वाचवा. वेळ तुमच्यासाठी वेळ देणार नाही. वेळेचा सदुपयोग करा आणि पटपट आपल्या मॅचेस कंप्लीट करा. इथे आपण पाहतोय नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती इथे आपण पाहतोय विकास. इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेने इथे खेळून काढलाय वैभव याच्या बॅटमधून.
सिंगल मिळते. एकेरी धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 7 धावा. आतापर्यंत 7 चेंडू हाताळलेत. 7 चेंडूमध्ये 7 धावा इथे पूर्ण केल्यात. एक बॅटर देखील इथे बाद आहे, परंतु अजूनही फार मोठी बॅटिंग ऑर्डर या संघाकडे आहे. आणि मागचं सगळं विसरून आज पुन्हा एकदा नव्याने सुरुवात त्यांना करायची आहे. पुढचा चेंडू इथे देखील आपण पाहतोय डावकरे शैलीचा गोलंदाज. नॅचरल आउटस्विंग आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेरच्या बाजूला इथे फिरतोय. यष्टीरक्षक देखील चांगलं यष्टीरक्षण करतोय. त्या दरम्यान चेंडू डॉट बॉल आहे, निर्धाव आहे. चांगली गोलंदाजी इथे आपण पाहतोय गोलंदाजांच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा शॉट आर्म पुल परफेक्ट गॅप मध्ये सक्सेसफुल. इथे आपण पाहतोय भर उन्हामध्ये मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमारेषा पार. इथे येतोय खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. धन्यवाद. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. धावसंख्या होते ती 11 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट आणि इथे मात्र फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. चौकारा पाठोपाठ षटकार येतोय. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 17. किरण जरी बाद झाला ना तरी विनोद सारखा एक विस्फोटक बॅटर मैदानामध्ये आहे. चांगली साथ वैभव देखील इथे आपण पाहतोय त्याला देतोय. गोलंदाजावरती इथे आक्रमण चढवलं जात आहे. विकास खर्चिक गोलंदाजी इथे करतोय. धावसंख्या इथे आपण पाहतोय 17. 17 म्हटल्यानंतर खतरा आहे. पुढचा चेंडू इथे देखील आपण पाहतोय ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. काहीसा आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न इथे फसतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे चेंडू डॉट बॉल आहे, निर्धाव आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय दुसरं सुरू आहे. आतापर्यंत 17 धावा झाल्यात. पुढचा चेंडू विकासाचा सामना करेल तो विनोद. इथे लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 17चा खतरा इथे टळला जातोय. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 1 बाद 19 धावा. 19 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. पॉवर प्लेची षटकं संपलेत. 19 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. संमिश्र सुरुवात आहे दोन्ही संघांसाठी. म्हणावा तशा धावा देखील बनलेल्या नाहीयेत आणि म्हणावे तशा विकेट्स देखील इथे मिळवलेल्या नाहीयेत. इथे दोन्ही संघ अगदी तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ इथे आपण पाहतोय बलाढ्य संघ आहेत. जरी संघ इथे आपण पाहतोय पहिल्या दिवसामध्ये 3ऱ्या क्रमांकामध्ये होता आणि दुसरा संघ आपण पाहतोय जो बॅटिंग करतोय जो दुसऱ्या दिवसामध्ये पहिल्या स्थानावरती आपल्याला येताना पाहायला मिळाला. तरी देखील या संघांकडे चांगले खेळाडू आहेत. गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय गोलंदाज श्रीकांत. इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिले संघासाठी 3रं षटक. वैभव याच्या बॅटमधून चेंडू फाईन लेगच्या दिशेने. नशिबाची साथ इथे गोलंदाजाला मिळते. बॅटर क्रमांक 2 वैभव स्वस्तामध्ये बांधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. इथे आपण पाहतोय गोलंदाजाला एक यश मिळत आहे. श्रीकांत याला एक यश मिळत आहे. वैभव सारखा एक आघाडीचा बॅटर इथे बाद करण्यामध्ये त्याला जे मिळालेले यश आहे 19 धावसंख्येवरती इथे आपण पाहिलं तर दुसरा बॅटर बाद झालाय. षटकाची सुरुवात तर गोलंदाजाने सुरेख केली आहे. पाहूया नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय. नाव आहे महेश. कशा प्रकारे इथे कामगिरी करेल. गणेशच्या बरोबरीने महेश
सॉरी विनोदच्या बरोबरीने महेश. इथे आपण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मिस टाइम स्ट्रोक. इथे झेल टिपलाय आणि महेश देखील होतोय बाद. बॅक टू बॅक दुसरा बॅटर इथे आपण पाहतोय तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. हम दास इनके ये सब के स्वामी, अनजान हम ये अंतर्यामी. शीश झुकाओ राम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी. राम की निकली सवारी, राम की लीला. धन्यवाद डीजे. इथे आपण पाहतोय संघाचे संघमालक इथे न्यू बॅटर इन होत आहेत. वैभव कंक इथे आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानामध्ये सज्ज होत आहेत. तर गोलंदाज इथे श्रीकांत हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. पाहूया पहिली विकेट हॅट्रिक इथे पूर्ण होईल का. इथे देखील आपण पाहतोय भन्नाट वेगामध्ये इथे गोलंदाजी केली जाते. उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू इथे कट करण्याचा प्रयत्न इथे फसलाय. चेंडू इथे डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू आपल्याला जो पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी इथे जी आपल्याला होताना पाहायला मिळते. षड्या क्रमांक मैदानामध्ये इथे जे आपल्याला पाहायला मिळत आहे 3ऱ्या क्रमांकाचं आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी गोलंदाजांनी केली आहे. डेड बॉल. धावसंख्या इथे आपण पाहतोय 19 या धावसंख्येवरती इथे 3 बॅटर बाद झालेत. पुढचा चेंडू श्रीकांत यांचा. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने चेंडू ढकलून दिलाय. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न हा ना शेवटला नाच आहे. इथे एकच आहे. इथे एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या इथे आपण पाहतोय 20 धावा झाल्यात. फार वेळानंतर इथे धावसंख्या वाढली जाते. 20 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू. धावसंख्या इथे आपण पाहतोय 20 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटवर तुंबरस झालाय. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने इथे एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या इथे आपण पाहतोय 21 धावा झाल्यात. इथे कुठेतरी धावांवरती अंकुश लावण्याचं काम इथे गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला लॉंगॉनच्या दिशेने घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. एकच धाव. एकाच धावेवरती इथे समाधान आहे. बघा पहिली धाव आहे ना तुम्हाला अशा वेळेस वेगात घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर का पहिल्या धावेसाठी वेळ लावलात ना तर इथे आरामात चेंडू अडवला जाईल. तुम्ही थोडंसं प्रेशर खेळाडूवरती दिलं ना तर इथे हातातून चेंडू निसटू शकतो. 3 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक टाइम, स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि इथे आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर हिट स्क्वॉड या संघाची धावसंख्या 3 बाद 22 धावा झाल्यात.
षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती अजित यांना आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथं षटक आहे. इथे आपण पाहतोय षटक क्रमांक 4 ची सुरुवात निर्धाव चेंडूने होतीये. वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना आपण अजित याला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि किरण सारखा एक बॅटर देखील त्याने बाद केला. इथे संघनायकांनी पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे. पाहूया किरण. पहिला चेंडूचा डॉट बॉल आहे. पुढचा चेंडू वैभवसाठी. इथे आपण पाहतोय चेंडू उजयष्टीच्या बाहेर. इथे आपण पाहतोय एक अवांतर धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. ओव्हर विकेट हॅट्रिक साठी इथे आपण पाहतोय 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. सचिनजी कुडले यांच्याकडून ते पारितोषिक देण्यात येणार आहे विकेट हॅट्रिक साठी. इथे आपण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. जोरदार अपील केली आहे परंतु अपील इथे फक्त गोलंदाजाची होती. यष्टीरक्षकाला ठाऊक आहे. बघा अशा प्रकारची ज्यावेळेस अपील असते ना त्यावेळेस यष्टीरक्षकाची साथ येणं फार गरजेचं आहे. म्हणजे काहीतरी प्रेशर इथे पंचांवरती येईल परंतु पंच इतके हुशार आहेत त्यांना देखील कळून आलं कुठलाही बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू मात्र डॉट बॉल आहे. निर्धाव आहे. धावसंख्या होते ती 23. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू. इथे डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसतोय. पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल आहे. बघा आघाडीचा बॅटर अगदी स्वस्तामध्ये बाद झाला ना की अशा प्रकारची पडझड आपल्याला होताना सातत्याने पाहायला मिळाली. एका बाजूला आपण पाहतोय विनोद आहे. विनोदच्या बॅटमधून धाबा आल्यात परंतु त्याला चांगली साथ मिळत नाहीये. जे जिथे वैभव यांच्या बॅटमधून धावा यायला पाहिजेत तिथे निर्धाव चेंडू आहेत. त्यामुळे काहीसा अडचणीमध्ये येताना पाहायला मिळतोय संघ. काहीसा कानमंत्र विनोद याने दिलाय. इथे फुलटॉस. नो बॉल आणि त्यावरती आलेला षटकार. 9+6 आताच्या 7 धावा. इथे मात्र चुकीचा चेंडू हाताळलाय. त्या दरम्यान आपण पाहतोय बिमर पद्धतीचा नो बॉल आलेला षटकार. 7 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 30. इथे पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळ्यांनी पहा नीट. इथे गती परिवर्तन. इथे आपण पाहतोय फुल्लर लेनचा चेंडू. बॅट वरतून चेंडू ब्रश झालाय. सिंगल तर मिळते. वैभव यांच्या बॅट मधून संघाचे संघमालक आपल्या संघासाठी चांगली बॅटिंग एका बाजूने इथे आपण पाहतोय करताना जे पाहायला मिळतात. चांगली साथ विनोद याला देखील देतात. धावसंख्या होते ती 31 धावा. चौथं षटक सुरू आहे. सन्मानात्मक धावसंख्या उभी करण्याचा नक्कीच काहीसा प्रयत्न असेल. इथे देखील आपण पाहतोय स्विंग अँड मिस. इथे वेगात बॅट स्विंग केली परंतु चेंडू इथे मिस केलाय. इथे चेंडू डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 31 धावा झाल्यात. चौथ्या षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे देखील चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल आहे. एक खराब चेंडू परंतु त्यानंतर केलेलं सुरेख असं कमबॅक. 4 षटकांचा खेळ संपलाय. 24 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या होते ती 3 बाद 31 धावा. 3 बाद 31. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय श्रीकांत. पहिला चेंडू इथे डॉट बॉल आहे. काय गोलंदाजी आज श्रीकांत याने केली आहे. या अगोदरच्या षटकातील पहिल्या 2 चेंडूवरती मिळालेले 2 यश. त्याचमुळे आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ हिट स्क्वॉड हा संघ कुठेतरी बॅकफुटला ढकलला गेलाय परंतु अजूनही 11 चेंडू आहेत. मॅच संपलेली नाहीये किंवा डावही संपलेला नाहीये. इथे तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. वैभव पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे.
इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. इथे मात्र नजर हाटीवर दुर्घटना घडली. इथे आपण पाहतोय त्रिफळा बाद होऊन बॅटर क्रमांक 4 वैभव या ठिकाणी आपण पाहतोय बॅक टू द पॅव्हिलियन. इथे देखील आपण पाहतोय चेंडू उजव्या यष्टीच्या लगत. इथे चेंडू डॉट बॉल आहे. नवीन बॅटर इथे आपल्याला जो मैदानामध्ये पाहायला मिळतोय विजय. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत श्रीकांत यांनी आणि 3ही चेंडू डॉट बॉल आहे. त्यामध्ये एक फलंदाज देखील बाद आहे. पुढचा चेंडू श्रीकांत यांचा. इथे मात्र चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. त्या दरम्यान आलेली सिंगल एकेरी धाव. धावसंख्या इथे आपण पाहतोय 32 धावा झाल्यात. 32 रन्स ऑन अ बोर्ड. 32 धावा मैदानामध्ये पूर्ण आहेत. धावसंख्या इथे आपण पाहतोय 32 धावा झाल्यात. 32 रन्स ऑन अ बोर्ड. पुढचा चेंडू श्रीकांत यांचा. सामना करेल तो विनोद, ज्याच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आपण पाहिलेला आहे. इथे मात्र चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने मार्गस्थ होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केले गेले. 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 34 धावा. मैदानामध्ये इथे आपण पाहतोय 5वं षटक सुरू आहे. आतापर्यंत 34 धावा झाल्यात. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 34 झाल्यात. अजूनही एक चेंडू शिल्लक. लास्ट बॉल अजूनही शिल्लक आहे. यानंतर अजून एक षटक आहे. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी इथे गुल होते. फर्निचर डिस्ट्रॉय. 5वा बॅटर विनोद बॅक टू द पॅव्हिलियन. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. 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 देख लो मेरे दिल के नगीने में. देख लो मेरे दिल के नगीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जय श्री राम. धन्यवाद डीजे. सुमधुर संगीतानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानामध्ये षटक क्रमांक 6 हाताळण्यासाठी येतोय तो परेश. तर नवीन बॅटर इथे आपण पाहतोय सचिन. कशा प्रकारे इथे सामना खेळला जाईल शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय. धावसंख्या इथे होते ती 34 धावा 5 षटकांमध्ये झाल्यात. अजूनही शेवटचं षटक मैदानामध्ये जे प्रगती पथावरती आहे. शेवटच्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न, परंतु इथे एक धाव जी पूर्ण केली जाते. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये जी वाढ होते. धावसंख्या इथे आपण पाहतोय 35 धावा झाल्यात. काहीशी चर्चा काहीसा कानमंत्र इथे देण्यात येतोय. एक धाव तर इथे पूर्ण आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे जे आपल्याला पाहायला मिळतंय शेवटचं 5 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. हिटस्कॉट या संघाला मोठ्या धावसंख्येचा इथे विचार करणं फार गरजेचं आहे, परंतु गोलंदाज त्यांच्या विचारांवरती पाणी फेरण्याचं काम करतायत. पुढचा चेंडू इथे फुल्लर लेनचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. अलॉंग दी कार्पेट. एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 36 धावा झाल्यात. 36 रन्स ऑन बोर्ड. 36 धावा. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती आलेल्या 2 सिंगल.
आताच्या 2 आहेत. आताच्या 2 धावा घेतल्यात. 37 धावा झाल्यात. पुन्हा एकदा शरीर भेदक मारा, गती काहीशी कमी केली आणि मोठा प्रहार करण्याचा जो प्रयत्न आहे ना, तो प्रयत्न इथे आणून पाडला जातोय. चेंडू इथे डॉट बॉल आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे टिपला जाईल झेल आणि बॅटर क्रमांक इथे आपण पाहतोय 6वा बॅटर बाद. 7 बॅटर इथे आपण पाहतोय बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. हिट स्क्वॉड या संघाच्या. धावसंख्या इथे आपण पाहतोय 37 धावा झाल्यात. सचिन इथे आपण पाहतोय बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर येत आहेत. प्रवीण. चला इथे आपण पाहतोय प्रवीण आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या आतापर्यंत 37 झाल्यात. 2 बिग हिट आल्या तर धावसंख्या कमीत कमी 47 आणि जास्तीत जास्त 49 पर्यंत जाऊ शकते. पुढचा चेंडू. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे झेल सुटल्यानंतर आलाय षटकार. 6 धावा आहेत. या 6 धावा निर्णायक असू शकतात. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 37 + 6 43 धावा झाल्यात. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे प्रवीणसाठी. शेवटचा चेंडू परेशाचा. इथे देखील आपण पाहतोय स्विंग अँड मिस. परंतु इथे यष्टीरक्षण काहीसं खराब होत आहे. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 1 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 44 धावा झाल्यात आणि 45 धावींची गरज दुसऱ्या डावामध्ये असणार आहे. 45 धावींची गरज आहे. पहिला डाव संपलाय. 44 धावेंवरती 45 धावींची गरज. पाहूया या धावेंचा पाठलाग कशा प्रकारे इथे केला जाईल. कशा प्रकारे या धावा पूर्ण केल्या जातील. कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि दोन्ही संघांची लढत अगदी चुरशीची या ठिकाणी संपन्न होणार आहे. पहिल्या डावामध्ये काहीसे निराशाजनक बॅटिंग आपण हिट स्क्वॉड या संघाची पाहिली. परंतु या संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. पाहूया या धावा त्यांच्या माध्यमातून डिफेंड केल्या जातील की नाही. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ड्रीम युवा या संघाकडे देखील चांगले बॅटर आहेत. ज्यामध्ये संघाचा संघनायक अक्षय देखील ज्याने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक नोंदवलं जवळपास तो देखील या मैदानामध्ये आहे. धावा इथे आपण पाहतोय पूर्ण केल्या जातील की नाही. बेस्ट वर्सेस बेस्ट हे युद्ध मैदानामध्ये झुंपणार आहे. दुसऱ्या डावाला काहीच वेळामध्ये इथे सुरुवात होईल आणि आमचे सहज समालोचक या ठिकाणी आमच्या बरोबर पुन्हा एकदा जोडले जातील. पहिला डाव संपलाय. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि कॉन बॉक्स मध्ये देखील या ठिकाणी बदल केला जाईल. संकेत सरांना मी विनंती करेल या सर आणि या दुसऱ्या डावाचं धावतं समालोचन आपल्या आवाजामध्ये या ठिकाणी प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक प्रेक्षकासाठी या ठिकाणी करायचं आहे. धन्यवाद.
हॅलो, आजच्या दिवसामधला तिसरा सामना तुम्ही पाहताय. सुपर 6 मधून या ठिकाणी टॉप 3 मध्ये जाणारे संघ या ठिकाणी आपण निवडणार आहोत. पहिला संघ या ठिकाणी हेटर ग्रुप चिखलगाव आलेला आहे. हेटर बॉईज हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. आणि त्यांच्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या संघाचा जर विचार केला, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघ या ठिकाणी दुसरा संघ आहे. आणि आता तिसरा संघ कोणता होणार ते निश्चितच आपल्याला कळेल. इथे चालू सामना विद्यमान लढत, काटेकी टक्कर, कडवी झुंज, कडा मुकाबला, वाघ आणि सिंहाची लढत मैदानामध्ये रंगताना आपण निश्चितच पाहतोय. एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहतोय. द हिट स्क्वॉड विरुद्ध या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध संघ खेळतोय तो ड्रीम युवा 11 टीम. ड्रीम 11 टीमचा जर विचार केला, या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग त्यांनी निवडली आणि फिल्डिंग करून या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या मार्फत या ठिकाणी आपण पाहायला भेटले. टार्गेटचा जर विचार केला, इथे टार्गेट 36 बॉलमध्ये 45 धावसंख्येचा आहे. जत मैदानाकडे निश्चितच आपण पाहतोय RRPL अर्थातच रोहिडेश्वर प्रीमियर लीग. संग्रामदादा शिंगारे आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय संतोषदादा शेडगे असतील, रविदादा कुडपणे असतील, आमचे मस्केदादा असतील, यांच्या सर्वांच्या विशेष प्रयत्नातून ही साकारली गेलेली भव्य दिवस स्पर्धा. सन्माननीय रविदादा कुडपणे हे देखील मुंबईवरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. रविदादांचं देखील विशेषतः कौतुक करणं गरजेचं आहे, कारण या सामन्यांसाठी इथे 5 झेलची संधी. क्षेत्ररक्षक काय होत आहे इथे, दोन्ही खेळाडू धडपड करत आहेत, कारण त्यांना माहित होतं या ठिकाणी या कॅचचं महत्व. वैभव चौधरी षटक क्रमांक सांघिक पहिलं, वैयक्तिक पहिलं तणासाठी आलेला आहे. पिसवरे गावचा हा वंडर बॉय या ठिकाणी चेंडू हातात होता आणि इथे जीवनदान भेटलंय. अजित कुडलेला धावसंख्या पळून काढली. 1 स्ट्राईक वरती आता अक्षय कोंडाळकर, आकाश भोसलेला, माफ करा, आकाश भोसलेला या ठिकाणी जीवनदान भेटलेलं आहे. अक्षय कोंडाळकर आता स्ट्राईक वरती आहे. पहिल्या दिवसामध्ये सर्वाधिक षटकार, सर्वाधिक धावसंख्या कोणत्या खेळाडूच्या नाव असतील तर त्याचं नाव आहे अक्षय कोंडाळकर. चिखलावडे गावचा वंडर बॉय या ठिकाणी आज कर्णधारी खेळी करेल का ते पाहण्यासारखं असेल. वैभव चौधरी, अक्षय कोंडाळकर दोन्ही चांगले मित्र आहेत, परंतु आज एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. इथे पहा, बोर प्रीमियर लीग तुम्ही पहिल्यापासून सीझन 1 पासून 4 पर्यंत पहा किंवा चॅम्पियन ट्रॉफी पहा, हे दोन्ही खेळाडू दरवेळी एका टीम मध्ये असतात, परंतु ह्या RRPL मध्ये रोहिडेश्वर प्रीमियर लीग मध्ये एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. मग तुम्ही बरेच मित्र या ठिकाणी असे पाहिले असतील. उदाहरण तुम्ही अगोदरची मॅच पाहिलं असेल, हिटर बॉईज विरुद्ध आमदार शिलेदार, म्हणजे निलेश कदम असतील किंवा संग्रामदादा शिंगारे असतील, एका टीम मध्ये खेळणारे होते, परंतु त्यांना एकमेकांच्या विरोधात खेळावं लागलं आणि जीवपणा लावून एकमेकांच्या विरोधात खेळले. म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही पाहता, इथे मात्र अगदी फटका फसला होता, परंतु एसटी रक्षकाच्या आणि क्षेत्ररक्षकाच्या मधोमधून हा चेंडू गेला कार्पेट सायाने. 4 चौकार. हा चौकार आला. या चौकारानंतर टीमची धावसंख्या पुढे सरसावते, फुलते. धावफलकावरती 5 या आकड्यावरती धावफलक येऊन आले. 40 धाव्यांची अजूनही गरज असेल. सर्व खेळाडूंचं, विशेषतः इथे जे सुपर 6 ला संघ होते त्या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी कौतुक आहे. आमदार शिलेदार टीमकडून देखील तुम्ही पाहिलं अतिशय दर्जेदार खेळ त्या ठिकाणी महादेव जाधवचा राहिला. सागर नवगणे देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आज खूप चांगली कॅच ऑफ द डे, आज खूप चांगली झेल त्याच्या मार्फत राहिली. निलेश कदम सातत्याने गोलंदाजी फलंदाजी अफलातून केली. इथे पहा, अक्षय कोंडाळकर आलाय तसा चेंडू फिरकावून दिलाय सीमारेषा पार. चिखलावडे गावचा खेळाडू ज्या स्पर्धेमध्ये खेळतो ना, तिथे चिखलावडे गावचं भागाचं आणि तालुक्याचं नाव मोठं करताना दिसतो. आणि ते देखील तुम्ही पाहू शकता, एक लांबलचक षटकार केलाय. अगोदरचा चौकार होता आणि आता मात्र षटकार. या षटकारानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 11 वरती आले. लक्ष मोठं या ठिकाणी जे उभ्या करण्याचा प्रयत्न होता. पहा, प्रतिस्पर्धी टीम मध्ये विचार केला. वैभव चौधरी देखील खूप चांगला खेळाडू आहे. वैभव कंकाचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण वैभव कंका हा खेळाडू असा आहे की जो सध्या निश्चित या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये कार्यरत आहे. अतिशय गुणवंत
आणि मेहनती खेळाडू म्हणून आपण त्याकडे पाहत असतो. विनोद सुतार देखील नामांकित खेळाडू आहे. अभि खोपडे या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक अभि खोपडेच्या नावावरती होतं आणि तो अभि खोपडे देखील या ठिकाणी खेळताना दिसतोय. परंतु पहा अजून एक दे दानादन छत्रपतींचा छावा या असा धावा. अक्षय कोंडाळकर नवी मुंबई परिसरामध्ये देखील कोपरकरी टीम मधून खेळत असताना आपल्या तालुक्याचं नाव मोठं करत असतो आणि आता इथे पाहू शकता तुम्ही हा बिग हिट केला. या षटकानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 17 वरती आले. प्रत्येक षटकारासाठी सचिनदादा कुडले याच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक अक्षय कोंडाळकरला तर चालू झालंय. गेम बन आहे नेम. त्याचबरोबर सन्मान्य रविदादा कुडपणे यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण पुढील वर्षाचं पारितोषिक आतापासूनच या ठिकाणी सन्मान्य रविदादा कुडपणे यांनी केलंय. कारण कुठलीही स्पर्धा करणे आयोजन करणे सोपं नसतं. कारण तुम्ही पाहिलं असेल आज आपल्या भोर तालुक्यामध्ये तुम्ही सगळं म्हणजे प्रत्येक खेळाडू या ठिकाणी गावाला ज्यावेळी क्रिकेट खेळतो त्यावेळी ह्या प्रकारचं ग्राउंड नसतं. एवढं ह्या प्रकारचं चांगलं दर्जेदार उत्तम ग्रासचं ग्राउंड भेटत नाही. परंतु संग्रामदादा शिनगारे यांचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण सातत्याने हे आपल्या क्रिकेटला चांगलं दिवस आणण्याचं कार्य ते करत आहेत. इथे अपील जोरात केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 27चा अवलंब केला. परंतु दोन्ही जे पंच आहेत ना, प्रत्येक खेळाडूला एक सांगणं आहे. अक्षय निर्मल सर असतील, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी ही आपल्या महाराष्ट्रातली मोठी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेला देखील अक्षय निर्मल सर असतात. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जिथे येते शिरसार स्पोर्ट्स धानोरी शिरसार स्पोर्ट्सची चॅम्पियन ट्रॉफी असेल किंवा अगदी नगरपर्यंत पाथर्डीपर्यंत हे पंच म्हणून कार्यरत असतात. इथे पंचांचा निर्णय पेंडिंगला आहे. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी तुम्ही पाहताय वैभव चौधरीचं चालू असताना विकेट. पंचांचं बोट आकाशाकडे वर गेलंय आणि ते निश्चितच विकेट दिलाय. नियम क्रमांक 27 काय सांगतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 27 सांगतो की ज्यावेळी एखादा खेळाडू अपील करत असतो त्याला अपील करण्याचा अधिकार हा नियम क्रमांक 27 ने दिलाय. आणि तुम्ही पहा एखाद्या विकेट जरी असला आणि जर खेळाडूने अपील केली नाही, खास करून यष्टीरक्षकाने, तर तो पंच विकेट देखील देऊ शकत नाही. तिथे अपील केली, दाद मागितले आणि पंचांनी बोट आकाशाकडे वर गेलाय. इथे विकेटचा पतंग होतोय. धक्का क्रमांक पहिला लागलाय, दुसरा लागलाय. अक्षय कोंडाळकर या ठिकाणी बॅक टू पवेलियन. नवीन खेळाडू पाहायचं अक्षयची जागा भरून काढण्यासाठी कोण येईल आणि ते न्यू कॅन्डिडेट, न्यू सॅम्पल, नवीन फलंदाज, नवीन बॅटर, नौका चेहरा, नवीन विस्फोटक पदार्थ मैदानामध्ये येतोय. इथे अजित कुडले. अजित कुडले देखील महाराष्ट्र पोलीस म्हणून कार्यरत आहेत. जर विचार केला वैभवदादा कंक आणि शिवाजीदादा गाडे यांचा या ठिकाणी संघ खेळतोय. शिवाजीदादा देखील व्यासपीठावरती आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. शिवाजी गाडे यांनी भोर प्रीमियर लीग मध्ये अतिशय सुरेख अशी बॅटिंग केली होती आणि क्रिकेटवरती नित्यंत प्रेम असणारं व्यक्तिमत्व म्हणून आपण वैभव कंक आणि शिवाजी गाडे यांच्याकडे पाहत असतो. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही मैदानामध्ये पाहताय आमचे रणजितदादा जेदे हे देखील आलेले आहेत. रणजितदादा जेदे यांच्याबद्दल बोलायचं झालं, अतिशय क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. जेव्हा आतापर्यंत जेवढे आपल्या आंबवडे खोऱ्यामध्ये किंवा रायरेश्वर खोऱ्यामध्ये, रोहिडेश्वर खोऱ्यामध्ये जेव्हा स्पर्धा झाले तेव्हा या ठिकाणी रणजितदादा जेदे यांनी संघ घेतलेला आहे. त्यांचं देखील या ठिकाणी स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. जत मैदानामध्ये लक्ष्य होतं 45 धावसंख्येचं आणि या 45 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा आतापर्यंत 17 लागलेल्या तुम्ही निश्चितच पाहताय. नवीन गोलंदाज या ठिकाणी सॅम गोलब पाहताय, समीर गोलब. तुम्ही मित्रांनो सगळेजण आता आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट पाहत असाल आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक विकी भोईर हा धाराव्याचा गोलंदाज आहे आणि त्या विकी भोईर, सचिन नाईक असतील किंवा भावेश नाईक असतील या खेळाडूंच्या विरुद्ध याच सॅम गोलबने अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली होती. इथे पाहिलं असेल पहिलाच बॉल फसवलाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातील. वैभव त्या ठिकाणी होते ऑटो फोल्डिंग. वैभवचं कौतुक करावं लागेल. धावत पळत आले, चेंडू अडवला परंतु 2 धावा कंप्लीट केल्यात. कारण मला आजही तो सामना आठवते. 2016चा कालखंड होता. समीर एपी बॉयज नेरूलमध्ये खेळत होता आणि गावदेवी धारावे जो गामीणला अगदी रतनभाऊ पाटील स्मृती चषक असेल किंवा नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मधला एक दादा संघ आहे, त्या धारावी विरुद्ध खेळताना एपी बॉयज संघाकडून विशाल भोईर, विकी भोईर आणि सचिन नाईक या 3 खेळाडूंना या समीर गोलपने बाद केलं होतं. तो गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी एंडवरती आहे. इथे हा चेंडू तुम्ही पाहू शकता, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय. इथे मात्र डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉल नंतर षटक क्रमांक मैदानामध्ये चालू असताना दुसरं 2 चेंडू केस संपला. उर्वरित 2 चेंडूचा केस संपल्यानंतर 19 धावा धावफलकावरती लागलेत. दरम्यानचा या षटकामधला पुढचा बॉल वैभव चौधरी प्रतिस्पर्धी टीमचा आयकॉन खेळाडू म्हणून आपण निश्चितच पाहतोय. भोर प्रीमियर लीग मध्ये देखील उत्कृष्ट फलंदाजी, खास करून उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी हा वैभव चौधरी आपण पाहत असतो. पुढचा बॉल
गतीमध्ये परिवर्तन केला होता. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नसणार आहे. चेंडू आलाय तसा बिर्र काऊन दिलाय. सीमा रेषा पार. रास्ते 4 के 4-4 चौकार. या चौकारानंतर टीमची धावसंख्या तुम्ही पाहू शकता धाफलकावरती आता 23-23 वरती आले. 23 धावा धाफलकावरती लागलेत म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज आहे. येणारे चेंडू असतील 27 चेंडूंमध्ये आता 22 धाव्यांची गरज. कुठेतरी ज्या प्रकारची बॅटिंग हिट स्क्वॉड टीमची गेल्या सातत्यपूर्वी कालच्या दिवसामध्ये आपण पाहिली ती बॅटिंग आज कुठेतरी कमतरता जाणवले. हा फटका देखील त्याच दिशेने मारलाय. हा फटका देखील सुरेख आहे आणि हा फटक्याला देखील पूर्ण धावा भेटील. 1 2 3 4 चौकार. आता पहा या 23 धाव्यांची गरज होती. या चौकानंतर आता 19 धाव्यांची गरज तुम्हाला निश्चितच पाहायला भेटेल. या षटकामध्ये दुसऱ्या आतापर्यंत अनेक सलग 2 चौकारांची हॅट्रिक होईल का? चेंडूचा जो विचार केला मैदानामध्ये चेंडू आतापर्यंत झाले आहेत 4 आणि आता शेवटचे 2 बॉल या षटकाचे पॉवर प्लेचे बाकी असतील. 5वा चेंडू या ठिकाणी तुम्ही निश्चितच पाहणार आहात. गोलंदाज समीरचा सॅम. इथे विकेट करण्याचा प्रयत्न. सलग चौकार हॅट्रिक होणार नाही परंतु ते विकेट निश्चितच येईल. इथे पहा 2 मोठे फटके आले होते. तर मोठ्या फटक्याची गरज होती का? समजदारीचं क्रिकेट खेळणं गरजेचं होतं परंतु सॅमचं कौतुक करावं लागेल. आता या ठिकाणी गतीमध्ये मिश्रण करणारा हा चेंडू टाकला आणि ते मात्र निश्चितच तुम्ही पाहताय अगदी विकेट गेलाय. धक्का क्रमांक या ठिकाणी लागलाय तो निश्चितच पाहताय. दुसरा अक्षय कुंडळकर बाद झाल्यानंतर या ठिकाणी फलंदाज आकाश देखील बाद झाले. आता नवीन खेळाडू अमित मांढरे या ठिकाणी आलाय. अमित मांढरे या खेळाडूचा विचार केला निरेगावला बिलॉंग करत हा खेळाडू खेळत असतो. इथे पाहायचं तर अमित काय करेल आपल्या टीमसाठी कारण 19 25 बॉलमध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. पहा या ठिकाणी विनंती आहे जे टॉप 3 मध्ये जाणारे संघ आहेत. पहिला संघ या ठिकाणी निश्चितच गेला. तुम्ही पहिल्या मॅच मध्ये अतिशय दर्जेदार असा खेळ या ठिकाणी हिटर बॉईजने खेळला आहे. हिटर बॉईज संघाचे कॅप्टन या ठिकाणी विनंती आपण व्यासपीठावर द्यायचं आहे. दुसरी मॅच ज्या संघाने जिंकलेत सुरेश दरेकर चला विनंती आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान त्या टीमच्या कॅप्टनला देखील होते आपण देखील व्यासपीठावर द्यायचंय. आणि आता चालू सामन्यामधल्या विजेता संघ या ठिकाणी येणार आहे. या स्पर्धेचा विचार केला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी 71,000 रुपये आहे. सन्मान्य किरणदादा दगडे पाटील यांच्या मार्फत आलेले आहे. ते देखील प्रमुख उपस्थित थोड्याच वेळामध्ये आपल्याला लाभन. परंतु द्वितीय क्रमांकाचं कौतुक करावं लागेल कारण पहा ही द्वितीय क्रमांक इथे काय होत आहे. यस टप्पा पडल्यानंतर बॅटची एज लागली आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी जल्लोष केला इथे टीमने. अजून एक विकेटचा पतंग होईल. इथे धक्का क्रमांक 3. पहा मी या अगोदरच बोललो की संग्राम शिंगारे असतील रविदादा कुडपणे असतील आणि संतोषदादा शेडगे असतील या तिघांचं कौतुक करणं का गरजेचं आहे. या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाचं 61,000 रुपये कमी होतं आणि त्या ठिकाणची जर संग्रामदादा असतील किंवा संतोष तात्या असतील किंवा रविदादा असतील हे बोलले जिथे कमी तिथे आम्ही आणि त्यांनी त्या तिघांनी मिळून आणि तिथे पाहू शकता 61,000 रुपये रविदादा कुडपणे हे रविदादांचं कौतुक करणं का गरजेचं आहे तुम्ही पाहू शकता. पुढच्या वर्षीचं पारितोषिक तयारी केलं त्यांनी याच वर्षी दिलं आणि या वर्षीचं युट्यूब असेल पुढच्या वर्षीचं युट्यूब असेल म्हणजे जवळजवळ 1,00,000, 1,50,000, 2,00,000 रुपये खर्च त्यांचा नेहमी क्रिकेटवरती असतो आणि नेहमी त्यांचं निश्चितच या ठिकाणी संग्रामदादा शिंगारे यांना नेहमी मदतीचा हात ते देत असतात. रविदादा देखील घर बसल्या सामन्याचा आनंद घेत आहेत. रविदादांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक आभार आहे. जावेत मैदानामध्ये मॅचमध्ये तुम्ही पाहताय आता षटक क्रमांक या ठिकाणी हाताळण्यासाठी 3रं वैभव चौधरी पुन्हा एकदा आलेत. मी बोललो होतो एक सातत्याने सॅम गोलब समीर गोलब हा मोठ्या खेळाडूंबरोबर खेळलेला खेळाडू आणि त्यामुळे काय 5 सलग 2 चौकार आले परंतु त्याने सलग 2 विकेट देखील घेतली आणि हे असणं खूप महत्वाचं आहे. नवीन बॅटर या ठिकाणी धारांबे गावला बिलॉंग करणारे विकास कंक या ठिकाणी आलेले आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी चालू असताना तिसऱ्या षटकातला पहिला बॉल इथे पहा फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव कंप्लीट केलंय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय फेकतोय परंतु इथे अजित कुडलेचं कौतुक करावं लागेल. सुरेख रनिंग बिटवीन द विकेटचा मारा या ठिकाणी केलाय. तुम्ही सातत्यपूर्वी विराट कोहली या खेळाडूचा विचार केला ना आज प्रत्येक जणाला विराट कोहली सारखे हेअरस्टाईल पाहिजे प्रत्येक जण विराट कोहली सारखे शूज पाहिजे प्रत्येक जणाला विराट कोहली सारखे टी शर्ट पाहिजे परंतु त्याचं मेहनत पहा कारण
सर्वाधिक धावा पळून जर घेणारा कोणता खेळाडू असेल तर निश्चितच त्याचं नाव विराट कोहली आहे. एखादा खेळाडू कुठेतरी त्याग करावं लागतं, फास्ट फूडचं कुठेतरी त्याग करावं लागतं, झोपेचं कुठेतरी त्याग करावं लागतं आणि कष्ट करूनच या ठिकाणी मोठे खेळाडू बनत असतात. आणि ते देखील तुम्ही पाहू शकता, एक से भले दोन धावा या ठिकाणी घेतल्या त्या देखील धावून पळून. दोन 2018ची गोष्ट या ठिकाणी तुम्ही निश्चितच पाहू शकता. अगदी 100 धावा धावून केपटाऊनच्या त्या मैदानामध्ये त्या ठिकाणी विराट कोहलीने 100 धावा काढल्या होत्या. 160 धावा त्याने केल्या होत्या आणि 160 मध्ये ओडीआय क्रिकेटमध्ये 100 धावा विराट कोहलीने साऊथ आफ्रिकेविरुद्ध धावून काढल्या होत्या. म्हणजे पळणं आणि शरीरासाठी निश्चितच या ठिकाणी धावणं खूप महत्वाचं असतं. चला पुढे ते गडबड करा. टीमची धावसंख्या 30 वरती आली. अजूनही 15 धावांची गरज आहे, परंतु सहजासहजी या ठिकाणी संघ इट स्क्वॉड मॅच सोडणार नाही. इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न, पडलेत तिथे वैभव, परंतु धाव घेतले. आताची एक सिंगल येते आणि एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 31 वरती येऊन पोचले. धावफलक 45 धावसंख्येचा पाठलाग होता. या मॅच मध्ये जर अजून 10-20 धावा असताना तर इथे मॅच मध्ये अजूनही चोरस आपल्याला पाहायला भेटले असते. परंतु जोपर्यंत या ठिकाणी स्क्वॉड टीम शेवटच्या बॉल टाकत नाही तोपर्यंत निश्चितच ते या ठिकाणी हा सामना सहजासहजी सोडणार नाही. पुढचा बॉल वैभव यांचा. हा चेंडू सुरेख आहे, फटका फसला, परंतु गॅप मध्ये नो मॅच लँड मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, अडवण्याचा प्रयत्न जरूर करेल. इथे अडवलाय चेंडू, तोपर्यंत धाव कंप्लीट केल्या. या दोन धावेनंतर आता टीमची धावसंख्या 33 वरती 33 धावा धावफलकावरती लागलेत. अजूनही 12 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या चेंडूंमध्ये. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर होता, प्रयत्न फसला गेलाय. हिट स्क्वॉड टीमचा विचार केला, पॉईंट टेबलला 1 नंबरला होती आणि तो संघ आता कुठेतरी बॅकफुटला आलाय. अक्षय कुंडाळकर अतिशय सुरेख फॉर्म मध्ये लयामध्ये ह्या स्पर्धेमध्ये पाहायला भेटलाय. इथे पहा, अगदी पुन्हा एकदा डाव्या पट्टीने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. इष्ट्यावरून चेंडू जातोय. विनोद सुतार त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. षटक क्रमांक आता मैदानामध्ये चालू आहे. तिसऱ्या षटकाचे चेंडू टाकलेत 5 आणि 5 चेंडू टाकत असताना फक्त 6 धावसंख्या या वैभव चौधरीने खर्च केलेत. मेहनती खेळाडू आहे, जिद्दी खेळाडू आहे. आज अभि कोपडेची कुठेतरी बॅट बोलणं गरजेचं होते. नासरेगावचा खेळाडू, भोर बॉक्स क्रिकेटमध्ये एक नामांकित खेळाडू म्हणून त्याची निश्चित ओळख आपण पाहत असतो. इथे पुन्हा एकदा पहा, पल्लू शॉट मारण्याचा प्रयत्न फसला आहे. इथे गरज होती का? आणि पंचांनी बोट आकाशाकडे वर केलाय, तोपर्यंत इथे विकेट गमवावा लागलाय फलंदाज अजितला. गरज होती का? पास मॅच आपल्याकडे होती, मॅच खिशामध्ये होती, खिशाला कात्री लावायची गरज होती का? इथे विकेट आहे. षटकाची समाप्ती होईल. या षटकाच्या शेवटच्या बॉलला देखील विकेट आलाय. 4 विकेट गेलेत. धावसंख्या 33 वरती आहे. आता शेवटचे 18 बॉल असतील आणि 18 चेंडूंमध्ये 12 धावसंख्येची गरज. असं समजू नका. इथे अक्षय कोंडाळकर याला देखील माहिती आहे, ही मॅच सहजासहजी सोपी घेऊन चालणार नाही. आता 4 विकेट आहेत. कधीही क्रिकेटमध्ये निश्चितच समोरच्या टीमला लेझी किंवा या ठिकाणी कमी समजू नये. अक्षयला निश्चितच चांगला माहिती आहे. शेवटचे 18 बॉल असतील आणि आता 18 बॉलमध्ये 12 धावसंख्येची गरज. द हिट स्क्वॉड टीम जिंकेल की त्या ठिकाणी निश्चितच द ड्रीम युवा टीम जिंकेल हे पाहायचंय. दोन्ही टीमच्या आयकॉन खेळाडूचा विचार केला एकाच परिसरातले आहेत. अजित कुडले असेल करंजी गावला बिलॉंग करत असतात, अक्षय कोंडाळकर चिखलावडे गावला बिलॉंग करत असतात आणि वैभव कंकवाडी अंगसोय गावला बिलॉंग करत असतात. म्हणजे एकाच परिसरातले शेजारी गावांमधले खेळाडू आज मात्र एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. शेवटचे बॉल 18 मैदानामध्ये आहेत. चला पंच गडबड करा. आपल्याला आज या ठिकाणी मेगा फायनल देखील खेळवायचे, त्यामुळे गडबड करायला सांगा. चला, आपले जे 3 पंच या ठिकाणी लाभलेले आहेत. कुठलीही स्पर्धा करणं सोपं नसतं आणि स्पर्धेसाठी चांगले पंच लागणं गरजेचं असतं. आणि ते पाहू शकता तुम्ही, जे आपल्याला 3ही पंच आहेत, खूप नामांकित पंच या स्पर्धेसाठी लाभले आहेत. गोलंदाज झेनवरती पुन्हा एकदा सॅम हॅट्रिक घेईल का? कारण सॅमच्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवरती 2 विकेट आले होते. हॅट्रिक साठी संधी असेल सॅमसाठी. काही खेळाडू असे असतात ज्यांनी काळ गाजवला असतो, काही खेळाडू असे असतात की काळ गाजवत असतात. आणि इथे तुम्ही पाहू शकता आता शेवटचे 18 बॉलमध्ये 12 धावसंख्येची गरज. स्ट्राईक वरती विकास कंका हे नवीन आलेले बॅटर तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी श्रीकांत या खेळाडूंचा जो विचार केला, धारांबे गावला हे देखील बिलॉंग करतात. एकाच गावातले 2 खेळाडू आता स्ट्राईक वरती आणि नॉन स्ट्राईक वरती आहेत.
षटक क्रमांक इथे चौथं. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 12 धावसंख्येची गरज. गोलंदाजी एंडवरती गोलंदाज सॅम. अठरा चेंडू 12 धावांची गरज. इथे फटकवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटले. ह्या क्रुशियल मुवमेंटला झेल सोडणं म्हणजे आतातून मॅच निसटण्यासारखं आहे. इथे जर कॅच झाली असती 5 विकेट म्हणजे जवळजवळ अर्धे खेळाडू तंबूच्या आश्रयाला गेले असते. एक एक झेल महत्वाची आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं ना, गरिबी में आटा गेला. पहिल्या धावसंख्येचा डोंगर खूप कमी होता, फक्त 12 धावसंख्या वाचवायच्या होत्या. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही असं क्रिकेट खेळताल तर कुठेतरी डोकेदुखी ठरवू शकते येणारे एक एक धाव. सॅमची हॅट्रिकची संधी हुकली. सॅमचं कौतुक करावं लागेल, अतिशय अफलातून गोलंदाजी. इथे फटकवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पहा, एक सिंगल कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आता वैभव स्वतः चेंडू आले आहेत आणि फेकी देखील पहा वैभव. मी आज गोष्टीचं आता या ठिकाणी सुद्धा बोलणार होतो की वैभवची फेकी अफलातून असते आणि त्याने डायरेक्ट इस्टर्नवरतीच फेकी आदळले. इथे आताची येणारी एक सिंगल, एका सिंगल नंतर आता 9 धावांची गरज आहे. ती कॅच झाली असती ना, वैभव कंक यांना देखील माहिती ती कॅच खूप महत्त्वाची होते. इथे थोडीशी इंजुरी झाली. पहा, खेळाडूला जर दुखापत झाली असेल तर बॉलर चेंज करू शकता तुम्ही. षटक क्रमांक या ठिकाणी चौथा चालू असताना पहा, सॅमच्या पहिल्या बॉलवरती डबल आलं, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल आले. 9 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 16 बॉलमध्ये. इथे चांगला फटका गॅपमध्ये खेळून काढला आहे. तिथे वैभव जातील चेंडू खाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 धावा आताच्या कंप्लीट केलेल्या आहेत आणि या 2 धावेनंतर टीमची धावसंख्या आता दफलकावरती 38 वरती येऊन पोहोचले. आता 7 धावांची गरज. गोलंदाजी हिटस्कॉट टीम खूप चांगली तुमची चालली आहे, परंतु ज्या प्रकारे तुमची गेल्या 2 दिवस बॅटिंग चालू होती, ज्या प्रकारे तुमचे बॅट्समन तुम्हाला साथ देत होते, ती बॅटिंग आज पाहायला भेटली नाहीये आणि त्याची किंमत आता मोजावी लागते. हा चेंडू या ठिकाणी उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंचांनी या ठिकाणी वाईड घोषित केला. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव भेटते. एका धावेनंतर टीमची धावसंख्या 39 वरती आली. आता शेवटच्या 6 धावांची गरज. निश्चितच सुरेख असं आयोजन तुम्ही निश्चितच ह्या RRPLचं निश्चितच पाहताय. आजचा दिवस क्रमांक शेवटचा आहे. आज मेगा फायनलची या ठिकाणीची मॅच होईल आणि आज कळेल रोहिडेश्वर प्रीमियर लीगचा वर्ष पर्व पहिल्याचा मानकरी कोण ठरेल. हा विजयी फटका या ठिकाणी लावलाय. 6 धावांची गरज होती आणि अतिशय या ठिकाणी दर्जेदार शॉट नंतर या ठिकाणी संघ सामना जिंकलाय. ड्रीम युवा 11 हार्दिक अभिनंदन. अतिशय सुरेख खेळ तुमचा झालाय आणि प्रवेश केला आहे या ठिकाणी सुपर 3 मध्ये, म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये या ठिकाणी प्रवेश तुम्ही पाहताय. परंतु हिटस्क्वॉड टीम तुमचं देखील कौतुक आहे. वैभव कंक, वैभव चौधरी, अभि खोपडे आणि विनोद सुतार आपलं देखील कौतुक आहे. सॅम गोलब तुम्ही देखील खूप चांगली गोलंदाजी केली. क्रिकेट म्हणजे हार आणि जीत असते आणि ते हिटस्क्वॉड टीम तुम्ही पराभूत जरी झाला असं तर अतिशय दर्जेदार खेळ तुमचं देखील झालेला आहे. हार्दिक आभार. ड्रीम युवा 11 टीम कॉंग्रॅच्युलेशन. आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करत असताना ज्याने अफलातून गोलंदाजी केली आहे, श्रीकांत ठरतोय ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. श्रीकांतने 3रं आणि 5वं षटक टाकलं आणि हे 2 षटक टाकत असताना 4 विकेट घेतलेत आणि धावसंख्या फक्त 8 खर्च केले. श्रीकांत, विनंती आहे तुम्ही या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरत आहात. व्यासपीठावरती या आणि सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी घेऊन जा. धन्यवाद. आणि इथे पहा, सर्व खेळाडूंना विनंती, तिन्ही संघनायकांना खेळाडूंना विनंती, तुमच्यासाठी 10 ते 15 मिनिटाचा टाइम आउट आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा भेटूयात.
हॅलो. हिटर बॉईज संघाचे कर्णधार हॅलो या ठिकाणी शिवप्रतिष्ठान विनंती आहे. हिंदुस्थान युद्ध संघाचा कर्णधार आणि ड्रीम युवा 11 संघाचा कर्णधार तिन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. दादा